मतांतर होणार। हरियाणामध्ये विजय मिळवला भाजपनं, त्यानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आणि आता आपण बघतोय की दिल्लीमध्ये देखील भाजपनं 27 वर्षानंतर सत्ता मिळवली आणि त्याचाच आनंद कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आहे। दिल्लीतील जल्लोष आपण बघतोय, भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत, एकमेकांना पेढे भरवत नाचत आपला आनंद व्यक्त करतात। दिल्लीत भाजपला कोणत्या घोषणांचा फायदा झाला आपण ते पाहूया। गरिबांना सिलेंडरवर 500 रुपयांची सबसिडी, होळी आणि दिवाळीला मोफत सिलेंडर, 200 युनिटपर्यंत वीज मोफत, रहिवाशांना 20,000 लिटर पाणी मोफत, ज्येष्ठांसाठी 10 लाखांचा आरोग्य विमा मोफत, गरिबांना सिलेंडरवर 500 रुपयांची सबसिडी, होळी आणि दिवाळीला मोफत सिलेंडर, या सगळ्या घोषणांचा भाजपला फायदा झालेला आहे। 200 युनिटपर्यंत वीज देखील मोफत देण्याची घोषणा होती, रहिवाशांना 20,000 लिटर पाणी मोफत आणि ज्येष्ठांसाठी 10 लाखांचा आरोग्य विमा मोफत। दिल्लीत मोठा उलटफेर झाला आहे, कमळ फुललेलं आहे, 27 वर्षानंतर भाजपची सत्ता आलेली आहे। भाजप मुख्यालयात विजय जल्लोष होणार आहेत, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी 7:45 वाजता येणार आहेत। दिल्लीत भाजप विजयी, गुलाल उधळणार। आत्तापासूनच कार्यकर्ते रस्त्यावर आलेले आहेत, एकमेकांना पेढे भरवत ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्ते आपला आनंद व्यक्त करतायत। आपची सत्ता गेलेली आहे, भाजपला तब्बल 47 जागांवर विजय मिळाला आहे। दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर आता सर्वांचं लक्ष निकालाकडे लागलंय। बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांमध्ये भाजपच्या बाजूने कौल लागण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता, तो खरा ठरला। आता भाजपचं सरकार सत्तेत आलं तर मुख्यमंत्री कोण या चर्चेला उधाण आलंय। या स्पर्धेत तुर्तास तरी जी नावं आघाडीवर आहेत त्यात दिल्ली प्रदेश भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजेंद्र गुप्ता, खासदार मनोज तिवारी, प्रवेश वर्मा आणि रमेश बिथुडी यांची नावं आघाडीवर आहेत। बघा, भाजपचा मुख्यमंत्री कोणाची उत्सुकता आहेत, 5 नावं चर्चेत आहेत, खासदार मनोज तिवारी, प्रवेश शर्मा, वीरेंद्र सचदेवा जे दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत, विरोधी पक्षनेते विजेंद्र गुप्ता आणि रमेश बिथुरी यांचं नाव देखील आघाडीवर आहे। दुसरीकडे दिल्लीत काँग्रेसचं पानिपत झालंय। दिल्लीतले जे कल आले त्यामध्ये काँग्रेसला आतापर्यंत एकही जागा मिळाली नाही। सलग 3ऱ्या निवडणुकीत काँग्रेसचं पानिपत झालेलं आहे। दिल्लीकरांनी राहुल गांधींना नाकारलंय असं हे चित्र आहे। सलग 3ऱ्या निवडणुकीत काँग्रेसचं पानिपत झालेलं आहे। जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी दिल्लीच्या निकालावरून आप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांवर निशाणा साधलाय। आपापसात लढा असा टोला अब्दुल्लाने लगावलाय। सोशल मीडियावर त्यांनी एका मालिकेतला व्हिडिओ पोस्ट केला आणि आपापसात लढा असं म्हटलंय। काँग्रेस आणि आप हे इंडिया आघाडीचा भाग आहेत, मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी एकमेकांविरोधात लढण्याचा निर्णय घेतला। आधी हरियाणा आणि आता दिल्लीतही काँग्रेस आणि आप एकमेकांविरोधात लढले, मात्र दोन्ही ठिकाणी भाजपलाच फायदा झाल्याचं दिसून आलं। कर ना तू।